हरे कृष्ण सगळ्यांचं आज स्वागत आहे मंदिरात. हे राधा वृंदावन चिंतन मंदिरात और आज आपण भगवद्गीता जशी आहे त्याच्यातला चौथ्या अध्यायातला 7वा नंबरचा श्लोक याच्याविषयी थोडी माहिती घेणार आहोत. तर तुम्हाला जमलं तर माझ्या मागे म्हणू शकता. श्लोक आहे यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्। यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्। यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्। भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपामूर्ती श्रील एसी भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांची जय। जेव्हा जेव्हा कधी धर्माचरणाचा ऱ्हास होतो आणि अधर्माचे वर्चस्व होते तेव्हा हे भारता मी स्वतः अवतीर्ण। तात्पर्य थोडं मोठं तात्पर्य एक 5 मिनिटात संपेल, फक्त व्यवस्थित लक्ष देऊन ऐका। या ठिकाणी सुजामी हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे। सुजामी हा शब्द निर्मिती किंवा उत्पत्ती या अर्थाने उपयोगात आणता येत नाही, कारण पूर्वीच्या श्लोकानुसार भगवंतांची सर्व रूपे शाश्वतरित्या अस्तित्वात असल्यामुळे त्यांच्या रूपांची किंवा शरीरांची निर्मिती होण्याचा प्रश्न उद्भवत नाही। म्हणून सुजामी शब्दाचा अर्थ असा आहे की भगवंत स्वतःच्या मूळ रूपात जसे आहेत तसे स्वतःला प्रकट करतात। भगवंत ठराविक कालांतराने अवतरित होत असतात। उदाहरणार्थ भगवान श्रीकृष्ण ब्रह्मदेवांच्या एका दिवसात 7व्या मनुच्या 28व्या चतुर्युगातील द्वापार युगाच्या शेवटी अवतीर्ण झाले। मात्र अशा नियमांचे पालन करण्यास ते साध्य नाही, कारण ते आपल्या इच्छेनुसार कोणतेही कार्य करण्यास स्वतंत्र आहेत। म्हणून जेव्हा अधर्माचे वर्चस्व होते आणि वास्तविक धर्माचा लोप होतो तेव्हा भगवंत स्वतःच्या इच्छेनुसार अवतरित होते। धर्माची तत्वे वेदांमध्ये सांगण्यात आली आहेत आणि वेदांमध्ये सांगण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याने मनुष्य अधार्मिक बनतो। श्रीमद भागवतात सांगण्यात आले आहे की ही धर्मतत्वे म्हणजे भगवंतांचे नियम आहेत। केवळ भगवंतच धर्माची स्थापना करू शकतात। मूलतः वेदही भगवंतांनी ब्रह्मदेवांना त्यांच्या हृदयातून सांगितले। म्हणून धर्मतत्वे म्हणजे साक्षात पुरुषोत्तम श्री भगवान यांच्या आज्ञाच आहे। धर्म तू साक्षात भगवत प्रणित। या तत्वांचे स्पष्ट विवेचन संपूर्ण भगवद्गीतेत करण्यात आले आहे। भगवंतांच्या आज्ञेनुसार धर्मतत्वे स्थापन करणे हाच वेदांचा उद्देश आहे आणि गीतेच्या शेवटी भगवंत 7 आज्ञा देतात की त्यांना शरण जाण्या वाचून इतर कोणतेही परमोच्च धर्मतत्व नाही। वेद मनुष्याला भगवंतांच्या चरणी पूर्णपणे शरण जाण्यासाठी प्रवृत्त करतात आणि अशा तत्वांमध्ये जेव्हा आसुरी लोक भिडले आणतात तेव्हा भगवंत अवतार धारण करतात। श्रीमद भागवतावरून आपल्याला कळून येते की बुद्धदेव ही भगवान श्रीकृष्णांचे अवतार आहे। जेव्हा भौतिकवादाचा प्रभाव अत्यधिक वाढला होता आणि भौतिकवादी लोक वेद प्रमाणांचा स्वार्थासाठी उपयोग करीत होते तेव्हा भगवान बुद्ध अवतरित झाले। वेदांमध्ये विशिष्ट हेतू करतात। जरी पशु यज्ञासंबंधी काही नियामिक विधाने आहेत तरी आसुरी प्रवृत्तीचे लोक वैदिक सिद्धांताचा अधिकार न मागता पशुयज्ञ करीत होते। या अनाचाराचा अंत करण्यासाठी आणि वेदांच्या अहिंसक तत्वांची स्थापना करण्यासाठी भगवान बुद्ध अवतरित झाले होते। म्हणून भगवंतांच्या प्रत्येक अवताराचे विशिष्ट कार्य असते आणि या सर्व अवतारांचे वर्णन धर्मशास्त्रात करण्यात आले आहे। शास्त्रांमध्ये एखाद्याचा अवतार म्हणून उल्लेख करण्यात आलेला नसेल तर आपण कोणाचाही अवतार म्हणून स्वीकार करू नये। भगवंत केवळ भारतभूमीतच अवतरित होतात ही वस्तुस्थिती नाही,
ते कुठेही आणि केव्हाही स्वतःच्या इच्छेनुसार अवतरित होऊ शकतात. प्रत्येक अवतारामध्ये विशिष्ट परिस्थितीमधील विशिष्ट लोक जितके समजू शकतील तितकेच धर्मोपदेश ते देतात. पण प्रत्येक अवतारात कार्य सारखेच असते आणि ते म्हणजे लोकांना भगवत भावनायुक्त होण्यास तसेच धर्मतत्वांचे पालन करण्यास प्रवृत्त करणे हे. काही वेळा ते स्वतः अवतरित येतात तर काही वेळा आपल्या प्रामाणिक प्रतिनिधीला आपला पुत्र किंवा सेवक म्हणून पाठवितात किंवा वेषांतर केलेल्या रूपात स्वतःच प्रकट होते. भगवद्गीतेतील सिद्धांत अर्जुनाला सांगण्यात आले होते तसेच ते इतर उन्नत व्यक्तींना उद्देशूनही होते. कारण अर्जुन हा जगातील इतर कोणत्याही प्रदेशातील सामान्य मनुष्यांच्या तुलनेत अत्यंत प्रगत होता. 2+2 4 होता. हा गणिती सिद्धांत ज्याप्रमाणे प्राथमिक विद्यार्थ्यांच्या अंकगणित वर्गामध्ये लागू पडतो त्याचप्रमाणे तो सिद्धांत प्रगत विद्यार्थ्यांच्याही वर्गामध्ये लागू पडतो. तरीही श्रेष्ठ आणि कनिष्ठ गणित असते. म्हणूनच भगवंतांच्या प्रत्येक अवतारामध्ये सारखेच सिद्धांत शिकवले जातात. पण निरनिराळ्या परिस्थितीनुसार ते श्रेष्ठ अथवा कनिष्ठ असल्याप्रमाणे दिसून येतात. धर्माच्या उच्च सिद्धांताचा प्रारंभ पुढे सांगितल्याप्रमाणे सामाजिक जीवनातील वर्णाश्रम पद्धतीचा स्वीकार केल्याने होतो. सर्वत्र कृष्ण भावनेची जागृती करणे हे अवतार कार्याचे प्रयोजन आहे. अशी भावना केवळ निरनिराळ्या परिस्थितींमध्ये अप्रकट किंवा प्रकट होते. ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा श्रीयुतपदकमलं श्रीगुरो वैष्णवांश्च श्रीरूपां साग्रजातां सहगणं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासु कृष्णचैतन्यदेवं श्री राधा कृष्ण पदां सहगणं श्रीशाखां कृष्ण कृष्णाय भूतले श्रीमते स्वामी नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष श्री कृष्ण चैतन्य श्री अद्वैत हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे कृष्ण. तर हा जो चौथा अध्याय आहे भगवद्गीतेचा त्याच्यामध्ये भगवंत 7व्या श्लोकात म्हणतात यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं अधर्मस्य तदात्मानं सुग्लाम्यहम्. म्हणजे ज्या वेळेस धर्माचा लोप होतो ह्रास होतो त्यावेळेस भगवंत स्वतः अवतरतो. आता आपण त्याच्यावर थोडं विश्लेषण करूया. त्याच्यामध्ये धर्म दिलेला आहे. धर्माची ज्ञानी नाही. धर्माचा नाम म्हणजे काय, धर्म म्हणजे काय आणि अधर्म म्हणजे त्याच्याविषयी थोडं जाणून घेऊ. धर्म म्हणजे काय. कुठल्या धर्माचा ऱ्हास होतो, कुठला धर्म पाळला पाहिजे. धर्म म्हणजे काय तर ते पर्टिक्युलर टाईपची श्रद्धा, एक श्रद्धा असते. मग कसं श्रद्धा म्हणजे काय म्हणजे वेगवेगळे मत असतात. काहींच्या मध्ये मी म्हणतो म्हणजे हिंदू धर्म असतो मला हे आवडतं. जसं मला शिवजी आवडतात किंवा कुणी म्हणेल मला लक्ष्मी आवडते किंवा देवी देवता पैकी वेगवेगळ्या आवडीचे असतात. मग प्रत्येकाचा धर्म वेगवेगळा आहे का. प्रत्येकाचे मत वेगवेगळे आहेत म्हणून प्रत्येकाचा धर्म वेगळा आहे तर नाही. त्याला धर्म नाही. धर्म कशाला म्हटलं जातं याची एक व्याख्या आहे. धर्म म्हणजे काय आपण ते हळूहळू त्या व्याख्येवर पोहोचू. त्याच्यामध्ये एक काही आपण जर बघितलं तर काही जे धर्म आहे म्हणजे रिलिजन म्हणतो हिंदू धर्म किंवा मुस्लिम धर्म हे जे वेगवेगळे धर्म आहेत. काही धर्मांमध्ये प्राणी हत्या अॅनिमल किलिंग प्राणी हत्या हे त्याला प्राधान्य दिलं जातं किंवा त्याला मान्यता मिळते. मग खरं तो धर्म आहे का. आणि काही धर्मामध्ये प्राणी हत्याला मान्यता नाही. मग हे मत आहे ज्याची त्याची ही वेगवेगळी मतं आहेत. त्याला धर्म नाही म्हटलं. मग धर्म काय आहे. धर्माचं मेन अर्थ तर भगवंत भगवद्गीतेत सांगतात की जीवाची म्हणजे प्रत्येक जीवाची आत्म्याची प्रत्येक जीवाची
नॅचरल टेंडेन्सी, नॅचरल प्रोपेन्सी म्हणजे त्याला म्हणतो नैसर्गिक प्रवृत्ती काय आहे? सेवा करणे. आपण बघा कोणाची सेवा करत आहे. सेवा करणं हे प्रेम करणे. प्रेम ही सेवा याला म्हणतात. आता हे जसं याच्यामध्ये आपण दोन उदाहरणार्थ बघूया. एक म्हणजे साखर बघूया. साखरेचा धर्म काय आहे? कोण सांगू शकेल? गोडवा. गोडपणा साखरेचा धर्म म्हणजे साखर आणि गोडपणा हे कधीही वेगळे होऊ शकत नाही. तर वेगळे झाले म्हणजे साखरेचा गोडपणा नाहीसा झाला तर ती साखरच होऊ शकत नाही. साखर तिचा धर्म आहे गोडपणा. त्याचप्रमाणे जर आपण तिखट घेतलं, तिखट किंवा मिरची, तर त्याचा धर्म आहे तिखटपणा, गरमपणा. तिखटपणा त्याचा धर्म आहे. तिखटपणा कधीही त्याच्यातून होऊ शकत नाही. तर त्याला म्हणतात धर्म, तो कधीही भिन्न होऊ शकत नाही. तसं आत्म्याचा धर्म काय? मी एक आत्मा आहे. आपण दुसऱ्या अध्यायात बघितलं भगवद्गीतेच्या की मी हे शरीर नसून मी एक आत्मा आहे, भगवंतांचा अंश आहे, शाश्वत अंश आहे. तर त्या आत्म्याचा धर्म काय आहे? भगवंतांची प्रेममयी सेवा. आता आपण बरेच वेगवेगळे समजा आता आपण एक्झाम्पल बघू. जसं आपल्याला समजा मेडिसिन शिकायचं, डॉक्टर बनायचं आणि मेडिसिन विषयी माहिती घ्यायची, तर आपण सायंटिफिकली काय बघतो की मला एखाद्या त्या विषयाच्या तज्ञाकडे जाऊन शिकलं पाहिजे तर आपण ते शिकू शकतो. जसं लॉ, आपल्याला लॉ मध्ये काही शिकायचं तर आपण त्या विषयाचा पारंगत व्यक्तीकडे जाऊन शिकू शकतो. अशा ठिकाणी युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घेऊन शिकू शकतो. जसं मला काही बिझनेस शिकायचं तर त्या बिझनेस मॅनकडे प्रॉपर जाऊन शिकू शकतो. जर मला इंजिनिअरिंग शिकायचं तर मी प्रॉपर इंजिनिअरिंग कॉलेजला जाऊन ऍडमिशन घेऊन शिकू शकतो. तिथे आपण सायंटिफिक वेने प्रॉपर शिकायला जातो, सायंटिफिक वेने ते अवलंबन करतो. पण जिथे धर्माची गोष्ट येते, माझा धर्म काय, मग तिथे आपण अनसायंटिफिक वेने जातो. कसं? तिथे आपण मला असं वाटतं ना, म्हणजे फॉर एक्झाम्पल मला असं वाटतं शिवजी श्रेष्ठ आहेत सगळं. दुसरा म्हणतो नाही अल्लाह श्रेष्ठ आहेत, नाही येशू ख्रिस्त श्रेष्ठ आहेत. म्हणजे तिथे आपण मतभेद करतो. म्हणजे जिथे लॉ बुक शिकायचे तिथे परफेक्ट लॉ जाणणाऱ्या माणसाकडे जाऊन आपण शिकतो, हे सायंटिफिक आहे. आणि जिथे श्रद्धाची गोष्ट येते, जिथे धर्माची गोष्ट येते, तिथे आपण अनसायंटिफिक वे नाही म्हणजे अशास्त्रीय दृष्टिकोनातून बघितलं जातं. मला असं वाटतं, माझं हे मत आहे, असं का? तिथे सुद्धा शास्त्रोक्त पद्धतीने आपण जाणून घेऊ शकतो की धर्म म्हणजे काय. मला धर्माविषयी जर जाणून घ्यायचं असेल तर मी योग्य त्या व्यक्तीकडे जाऊन शिकलं पाहिजे, ज्याला धर्माची पूर्णपणे माहिती आहे. तर मग आपल्याला भगवद्गीतेमध्ये सांगतायत की काय आहे धर्म, तू कोण आहे सुद्धा धर्म. तर हे झाले आपण एक्झाम्पल्स बनवून शिकलो की धर्म कुठे जाणून घ्यायचं. आता आपण अजून एक बघूया की धर्म म्हणजे काय, की प्रेम, भगवंतांची प्रेममयी सेवा. म्हणजे त्याच्यावर म्हटलं जातं की भगवंतांच्या सांगण्यानुसार कार्य करणे, भगवंतांना प्रेममयी सेवा अर्पण करणे, याला धर्म म्हणतो. भगवंत स्वतः म्हणतात श्रीमद भागवतामध्ये, धर्म तू साक्षात भगवत प्रणेश. म्हणजे आता समजा एक्झाम्पल केलं, समजा तुम्हाला या जगामध्ये आता प्रत्येक वेगवेगळ्या प्रांतामध्ये, प्रत्येक वेगवेगळ्या देशामध्ये तुम्हाला जर ड्रायव्हिंग करायची असेल, कार ड्रायव्हिंग किंवा बाईकने ड्रायव्हिंग करायची, तर आपण कसे त्या देशातले नियम पाळतो. जसं अमेरिकेत गेला तर तुम्हाला उजव्या बाजूने व्हेकल चालवत लागेल. तुम्ही म्हणणार नाही मी तर भारतामध्ये माझ्याकडे डाव्या बाजूने चालवतो, तिथे पण डाव्या बाजूनेच चालवणार. तुम्हाला तसं सांगणार नाही, तुम्हाला तिथे लगेच आरटीओ ऑफिसर घेऊन अटक करू शकतात. कारण तिथले नियम, त्या प्रांतातले नियम पाळले, तिथला धर्म तुम्ही पाळलाय. ते अनेक वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे धर्म असतात, म्हणजे वेगवेगळे प्रांतानुसार नियम करतात. त्याला काय म्हणतो आपण गव्हर्नमेंट रूल, म्हणजे शासनाचा जो रूल आहे तो रूल तुम्हाला फॉलो करू शकतो. जसं आपण इंडियामध्ये डावीकडून ड्रायव्हिंग करतो, तर तुम्हाला इथे डावीकडून ड्रायव्हिंग केल्यावर अवॉर्ड मिळत नाही, पण तुम्ही त्यांचं म्हणजे गव्हर्नमेंटने घालून दिलेला रूल तुम्ही पाळला म्हणजे तुम्हाला अटक होणार, तुम्हाला फाईन पडणार. पण जर तुम्ही नियमाच्या विरुद्ध गेला तर तुम्हाला लगेच फाईन पडेल. तसंच धर्म पाळणे आणि न पाळणे, धर्म जर पाळत असेल तर भगवंत तुम्हाला प्रत्येक कार्यात मदत करतात. धर्माचं पालन करत नसणार तर तुम्हाला त्याचे फळ भोगावे लागतात.
मग धर्म काय आहे भगवंताचे पण श्रीमद भागवतामध्ये म्हणत आहे, धर्मम तू साक्षात भगवत प्रणित, म्हणजे भगवंतांचे शब्द, भगवंतांची वाणी, भगवंतांनी दिलेल्या इन्स्ट्रक्शन त्या फॉलो करणे म्हणजेच धर्म. आता आपण धर्माच्या व्याख्येवर पोहोचलो. काय धर्म? की मी भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे माझं जीवन जगणे म्हणजेच धर्म पालन करणे. या धर्माचे जेव्हा त्रास होतो, जाणीव होते, तेव्हा भगवंत. याच्याही पुढे जाऊन आपण भगवंत याच्यामध्ये भगवद्गीते म्हणतात की ही जी संपूर्ण सृष्टी आहे, या सृष्टीचं निर्माण करता मी आहे. जसंही म्हणतात एका श्लोकामध्ये, भैया शिक्षण प्रकृती सुयतेच चराचरा हेतून आनंद कौंतेय जगत परिवर्तन. म्हणजे ही संपूर्ण प्रकृती जी आहे ती माझ्या अंडर, म्हणजे माझ्या गायडन्सच्या अंडर ती काम करते संपूर्ण प्रकृती. म्हणून मी आता निर्माण करताय आणि सृजन करताय, त्यामुळे मी जे सांगेल त्याप्रमाणे तुम्ही वागले पाहिजे. आपण त्यांचे अंश आहोत. तर हे भगवंतांची आज्ञा आहे, भगवंतांची शक्ती. त्याच्याही पुढे जाऊन असं म्हटलं जातं, कर्म दैव लेखले, जे काही कर्म आहेत त्याच्यावर भगवंतांचे डोळे आहेत. म्हणजे भगवंतांनी ते रिकॉग्नाइज केलेलं आहे, ते बघितलेलं आहे. तुम्ही काय करताय त्या प्रत्येक गोष्टीची भगवंतांना माहिती आहे, त्यानुसार तुम्हाला फळ मिळणार आहे. तर आपण एक छोटीशी परत एक संज्ञा सांगतो. जसं धर्म म्हणजे काय आहे, की आपण जर बघितलं भगवद्गीतेमध्ये 700 श्लोक आहेत एकूण. म्हणजे पहिला श्लोक जो आहे तुम्हाला माहिती असेल की धृतराष्ट्र म्हणतो, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवा मामकाम पांडवश्चैव किं कुर्वत संजय. संजयला उद्देशून म्हणतात. तर त्याच्यामधला पहिला शब्द बघा काय आहे, धर्मक्षेत्रे. त्याचं पहिलं वर्णिंग काय, धर्म. बरोबर. आता भगवद्गीता तिथे संपते 18व्या अध्यायाला 78वा नंबरचा श्लोक, म्हणजे शेवटचा 800वा श्लोक. काय आहे श्लोक? यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुधर तत्र श्री विजयो भूती दुवानी निर्मतिर्मम. शेवटचा शब्द काय इथे? निर्मतिर्मम. मम म्हणजे माझा. शेवटचा शब्द म्हणजे त्याच्या 700व्या श्लोकातला शेवटचा शब्द मम, आणि पहिला शब्द धर्म. मम धर्म, माझा धर्म काय आहे. म्हणजे संपूर्ण भगवद्गीतेचा जो सब्जेक्ट म्हणतो आपण, मी तुला सब्जेक्ट आहे, तुला कशाविषयी भगवद्गीतेत चर्चा केली आहे, तर ते संपूर्ण भगवद्गीतेत चर्चा आहे की मम धर्म, माझा धर्माविषयी चर्चा. मी एक भगवंताचा अंश आहे, माझा धर्मच आहे भगवंतांच्या वाणीचे पालन करणे, भगवंतांना प्रेममयी सेवा करणे, हे माझं धर्म पालन, हे माझं धर्म आहे. तर त्याचं व्यवस्थित पालन करणे हे आपल्याला बाध्य आहे. आपण जसं आधीच्या विधानावर बघितलं, उदाहरणावर, त्या त्या देशातील नियम तुम्हाला पूर्णपणे फॉलो करायलाच नाही केले तर तुम्हाला फाईन होईल, अटक होईल. त्याप्रमाणे या पूर्ण सृष्टीचे निर्माण करता जे भगवंत आहेत, त्यांनी जे घेऊन दिलेले नियम आहेत आपल्याला, त्यांची जी वागणी आहे त्यानुसार आपल्याला वागणे आवश्यक आहे. आणि तो नाही वागत, तुम्ही म्हणणार आम्ही स्वतंत्र आहे, मी नाही वागत भगवंत, तर मग नाही चालणार. तुम्हाला तुमच्या कर्मांची तशीच फळं मिळतात. आपण याच्याही पुढे जाऊन बघूया की आपण सर्वजण कुणाची सेवा करत आहोत. जर आपण असं म्हटलं की नाही मी भगवंतांची सेवा नाही, मग कुणाची सेवा करणार आहे? आपण भगवंतांचीच एक शक्ती आहे जिला माया देवी म्हणतात, तिची सेवा करणार. मग आपण बघतो की या जीवनामध्ये आपण कुणाची सेवा करत आहोत. कशी करत? जसं मी एक फॅमिलीमध्ये राहतो, मी माझ्या पत्नीची, मुलांची, आईची, वडिलांची यांची सेवा करतो. ते कुणाची तरी सेवाच करायला लागणार आहे. जर आपण भगवंतांची सेवा ना करतोय परंतु आपल्याला सेवाच करतो. जसं मी एखाद्या ठिकाणी नोकरी करतो, एखाद्या फॅक्टरीत एम्प्लॉई आहे, तर तिथे मी बॉसची सेवा करतो. तरच म्हणजे मला ती सॅलरी मिळते, मी बॉसची सेवा करतोय म्हणून मी तिथे काम करतो, म्हणजे मी सेवाच करतोय. अल्टिमेटली प्रत्येकाची सेवा करतो. जिथे मी नोकर आहे कोणाचा तरी, तिथे मालक आहे, मालकाची सेवा करणे. जिथे मी डॉक्टर आहे तर मी कोणाची सेवा करते? पेशंटची सेवा करते. काही लोक त्याच्या एखाद्याकडे जाऊन देश सेवा ज्यांना आवडते, देशाची सेवा करतात.
म्हणजे म्हणण्याचं तात्पर्य काय की प्रत्येक जण आपल्या जीवनात कुणाची सेवा करत आहे. मग धर्म म्हणजे काय की योग्य व्यक्तीची योग्यपणे सेवा करणे म्हणजे तुम्ही म्हणणार मग माझ्या फॅमिलीची सेवा करणं सोडून देतो नाही. योग्य व्यक्तीची योग्यपणे सेवा करणे म्हणजे धर्म. आपण ह्या सगळ्या संसारातून जात असताना आपले दिनचर्येत काम करत असताना प्रामाणिकपणे आपण भगवंतांवर निर्भर राहून जे पण ते कार्य करतो ते भगवंतांना अर्पण करून जा. त्याचे फळ भगवंतांना अर्पण करायचं त्याला म्हणतात धर्म पालन. म्हणजे मी धर्म पालन करतो. जसं चैतन्य महाप्रभू म्हणतात चैतन्य चरितामृत या ग्रंथामध्ये चैतन्य महाप्रभू म्हणतात जीवेरे स्वरूप आहे कृष्ण नित्यदास. जीवाचं स्वरूप काय जीव आपण एक सोल आत्मा आहोत. जीवाचं स्वरूप काय म्हणजे माझा धर्म काय जीवेरे स्वरूप आहे कृष्ण नित्यदास. भगवंत कृष्ण यांचा आपण नित्यदास नित्य सेवक आहोत. हे जीवाचे स्वरूप आहे. हे चैतन्य महाप्रभू आपल्याला सांगतात आणि त्यालाच खरा धर्म म्हणतो. जर आपण या धर्माचं पालन केलं तर आपण काय म्हणतो की मतभेद होतात आपल्याकडे. मी नाही पालन करत म्हणजे मतभेद म्हणजे कसे जसं आपण हा मी भगवंताचा एक दास आहे सेवक आहे मी आत्मा आहे माझं स्वरूप आहे भगवंताची सेवा करतो. जर असं मानलं नाही प्रत्येकाने तर काय होतं मी रिलिजन फॉलो करतो. तुला रिलिजन नाही तो कोण म्हणजे मी म्हणतो कृष्ण हे भगवंत आहे म्हण नाहीतर तुला पाप होईल. तुझं पाप काउंट केलं जाईल. तुला दुसरा जन्म घ्यायला लागेल. परत एक मुस्लिम व्यक्ती म्हणते अल्लाह म्हणतोय म्हण ला इज गॉड नाहीतर तुला मारून टाकू आहे असं म्हटलं जातं. किंवा यहोवा हे भगवंत म्हण यहोवा हे गॉड आहे नाहीतर तुला कायमस्वरूपी नरकावर जायचं. असे वेगवेगळे कल्पना आहेत. कल्पना म्हणजे काय हे मतभेद व्हायला लागत आहे. तर आपण धर्माचं व्यवस्थित पालन केलं नाही तर मतभेद होत आहे आणि या मतभेदामध्ये काय होतं टेररिझम. आपण म्हणतो की आतंकवाद काय जर धर्माचं व्यवस्थित पालन केलं तर आतंकवादाचा प्रश्न काही उद्भवत नाही. प्रत्येकाने जर समजलं की मी किंवा गॉड मी त्यांना शरण आलं पाहिजे त्यांना प्रेमाने सेवा केली पाहिजे हे जर प्रत्येकाने समजून घेतलं आत्मसात केलं स्वीकारलं आणि त्याप्रमाणे कार्य केलं तर हे मतभेद येणारच नाही. आणि असे जे आतंकवाद आहेत कॉन्फ्लिक्ट भांडण जे आहेत मतभेद आहेत किंवा मोठमोठे युद्ध होत आहे सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत हे याच्यामुळे होतं मतभेदामुळे. त्याच्यामुळे आपले जे अवगुण आहेत त्याला म्हणतो एनबी जेलसी हॅट्रेट म्हणजे द्वेष खूप वाढतो एकमेकांना हे धर्माचं पालन न केलं. चैतन्य महाप्रभू त्यांच्या शिक्षाष्टकम प्रेयर्स मध्ये म्हणतात ते 8 श्लोक त्याच्यामध्ये राम नामकारी बहुधा निज सर्व शक्ती सत्रार्पिता नियमिता सरणे काल एकादशी तव एकादशी तव कृपा भगवान ममापि दुर्दैवं जमुनानुराग. चैतन्य महाप्रभू सांगताय की हे भगवंता तुझे अनेक नाव जसे राम आहे कृष्ण आहे नरसिंह आहे दा आहे भगवा आहे आणि वामन आहे असे वेगवेगळे नाव आहेत तुमचे भगवंता. परंतु तुमच्या या प्रत्येक नावात तुम्ही संपूर्ण पोटेन्स म्हणजे तुमची संपूर्ण शक्ती या प्रत्येक नावामध्ये भेटते. जरी तुमची नाव वेगवेगळे तरी प्रत्येक नावामध्ये तेवढीच शक्ती तुम्ही तेवढी शक्ती तुमची आहे प्रत्येक नावात. म्हणून तर आपण नाम जप याच्यावर जास्त होतो. म्हणजे आपण भगवंतांचं नाव घेतो आहे म्हणजेच धर्म पालन करतो. भगवंतांचं नाव घेणे म्हणजेच भगवंत तिथे उपस्थित असतो भगवंतांची उपस्थिती असते आणि त्यामुळे त्याला एका अर्थी आपण धर्माचं पालन असंच म्हणतो. तर याच्याही पुढे जाऊन चैतन्य महाप्रभू म्हणतात की आपली मूळ स्थिती आपलं स्वरूप काय तर भगवंतांना शरण येणे असं मग अशी म्हटलं जीवेर स्वरूप कृष्णेर नित्यदास. आता ही सेवा कशी असली पाहिजे म्हणजे याची गुणवत्ता क्वालिटी कशी असली पाहिजे. ही सेवा करणार आहे मी कशी सेवा करणार याची गुणवत्ता कशी या क्वालिटी कशी असेल त्याची कशी सेवा करून चालणार नाही.
ही सेवा अशी असली पाहिजे की मी सेवा करत असताना किंवा सेवा करून झाल्यावर म्हणजे मी आनंद प्राप्त केला गेला पाहिजे, मी आनंदी असलो पाहिजे, तर त्याला सेवा. की नाहीतर मग एखाद्या कंपनीमध्ये आपण जातोय आणि मला ते काम ते जॉब मला आवडत नाही तरी देखील मी ते करतोय का तर मला पैसे मिळणार, पगार मिळणार, म्हणजे मी आनंदी नाहीये. त्या थोड्या पैशांसाठी मी तिथे काम करतोय आणि ती माझी मजबुरी आहे, म्हणजे मला ते करायला लागतं, हात पडलेले असते, त्याला सेवा नाही वाटत. ही आनंदमयी असली पाहिजे, सेवा ही आनंदमयी असली पाहिजे, आपल्यालाही आनंद मिळाला पाहिजे आणि भगवंतांनाही आनंद मिळाला पाहिजे. जेव्हा आपण भगवंतांची सेवा करतो तेव्हा भगवंतांना आनंद प्राप्त होतो आणि आपल्या इंद्रियांनाही देखील तृप्ती मिळते. तर त्याची गुणवत्ता ही आहे की आपल्यालाही आनंद प्राप्त झाला पाहिजे, त्याला सेवा म्हणतात, खरी सेवा. श्रीमद भागवतामध्ये सांगितलं जातं, सवयी पुरुषा परो धर्म यतो भक्ती अधोक्षते अहेतुकी अप्रतिहता वैराग्य सुप्रसिद्ध. या श्लोकाचा अर्थ काय की या म्हणजे आपल्या इंद्रियांना तृप्ती मिळणे, आपल्या इंद्रियांना आनंद मिळणे, भगवंतांच्या इंद्रियांना देखील किंवा भगवंतांना देखील आनंद मिळणे, ही खरी सेवेची व्याख्या, म्हणजे ही क्वालिटी आहे. अशी सेवा झाली पाहिजे. कशी असली पाहिजे? अहेतुकी अप्रतिहता, जे ही नैसर्गिकरित्या होणारी सेवा असली पाहिजे. म्हणजे मी जाणून जातोय, मजबूरून जातोय आणि सेवा करतो अशी नाही, नैसर्गिकरित्या प्रेमाने झालेली ही सेवा असली पाहिजे. म्हणजे ती आपली नॅचरल टेंडेन्सी असली पाहिजे. म्हणजे आपण सुरुवातीला आपल्याला आवडणार नाही पण ती हळूहळू सगळं तसं आपण त्या सेवेमध्ये करू शकतो. आणि भगवंतांवर प्रेम करणे आणि ती सेवा कशी अहेतुकी अप्रतिहता, त्याला म्हणतात अनइंटरप्टेड. अनइंटरप्टेड म्हणजे अखंड, त्याच्यामध्ये ब्रेक नाही असला पाहिजे. मी थोडी सेवा करून आलो आता बाद झालं नको नाही, तसं नाही, अखंड सेवा झाली पाहिजे, अनइंटरप्टेड. अहेतुकी अप्रतिहता, अप्रतिहता प्रामाणिकपणे असली पाहिजे. ते म्हणजे अनमोटिवेटेड, त्याला म्हणतात अनमोटिवेटेड. इथे कुठलं मोटिवेशन नाही पाहिजे. जसं आपण एखादी सेवा करतो पुढे कंपनी जॉब वगैरे, फॉर एक्झाम्पल मी गुन्हा नाही घेतोय आणि कॉमन आहे, तर तिथे माझं मोटिवेशन आहे मला की मला पूर्ण महिना संपल्यानंतर काहीतरी सॅलरी मिळेल, हे मोटिवेशन आहे. म्हणून मी त्या हेतू तिथे जाऊन सेवा करायला पाहिजे. तर इथे मोटिवेशन, इथे आपल्याला मोटिवेशन नाही पाहिजे. अनमोटिवेटेड आणि अनइंटरप्टेड, अखंड आणि निस्वार्थ सेवा करायची. भगवंतांप्रती जी सेवा आहे ती निस्वार्थ आणि अखंड अशी असली पाहिजे. तर या दोन क्वालिटीज सेवेच्या आहेत, अखंड आणि निस्वार्थ सेवा. ओके, आता आपण बघू की आपण जी सेवा करतोय, बघूया ना की सगळ्या जगभरात सर्वत्र आपण बघू की जो कोणी सेवा करतोय तो एक रॉंग पर्सन, म्हणजे चुकीच्या व्यक्तीची आणि रॉंग पर्पज, चुकीच्या हेतूकरित्या तो सेवा करतो. आपण बघितलं जसं आपण सर्वसाधारण उदाहरण घेऊ की आता हे बरेच उदाहरण घेतले आपण. आता गव्हर्नमेंट सर्वंट विषयी घेतली, प्रत्येक जण आज बघतोय आपण गव्हर्नमेंट जॉब मिळण्यासाठी एवढी धडपड करत असते, गव्हर्नमेंटचा जॉब मिळायला पाहिजे. तर गव्हर्नमेंटचा जॉब कशासाठी असतो? गव्हर्नमेंट कशासाठी असतं? सिटीजन्स म्हणजे नॉर्मल जे नागरिक आहेत या सगळ्यांची सेवा करण्यासाठी गव्हर्नमेंट असते. सरकार कशासाठी? सगळ्या जनसामान्यांची, नागरिकांची सेवा करण्यासाठी, वेगवेगळ्या रीतीने सेवा प्रदान करण्यासाठी हे शासन असतं. आणि त्या शासनाच्या डिपार्टमेंटमध्ये सेवा करण्याची संधी मिळवते, ती नोकरी मिळवते, म्हणून प्रत्येक जण धडपड करतो. पण खरंच या पूर्ण जगात जर आपण बघितलं तर असं खरोखर आहे का? शासनाचे जे अधिकारी आहेत ते खरोखर सगळ्या नागरिकांची सेवा करतात? म्हणजे आज आपण जर बघितलं तर अगदी म्हणजे 1% किंवा 2%, फार तर 5% गव्हर्नमेंट अधिकारी खरोखर नागरिकांची सेवा करतात. नाहीतर त्यांना काय पाहिजे? इथे अहेतुकी अप्रतिहता या दोन्ही शब्द नाही, इथे हेतू आहे काय? पोझिशन, ही पोस्ट पाहिजे मला, ती पोझिशन पाहिजे आणि पॉवर पाहिजे. माझ्याजवळ ती पॉवर असलीच पाहिजे, मला या सगळ्या जिल्ह्याचा बॉस बनायचं वगैरे. तर ही सेवा नाही, ही खरी सेवा आहे का? याला सेवा नाही म्हणू शकत. तर सेवेचे दोन क्वालिटीज आपण जस्ट बघितल्या, अहेतुकी अप्रतिहता, अखंड सेवा आणि निस्वार्थ सेवा. तर ती जी सेवा आहे ती
भगवंतांप्रती सुद्धा आपल्याला तशीच सेवा व्यक्त करायची आहे. आणि आपण भगवंतांना बरेचसे लोक आपण बघतो की ज्यांना अजून माहिती नाहीये या सेवेच्या क्वालिटीज, ते कसं करतात की भगवंता मला पास कर, मी तुला नारळ करू, किंवा तिथे बिझनेस करतोय आपण. म्हणजे भगवंतांप्रती मोटिवेशन, आपण आपलं मोटिवेशन आहे तिथे आपल्याला काहीतरी स्वार्थ आहे तिथे की भगवंता मला 50,000 जॉब मिळतोय, मग मी तुला दर सोमवारी येऊन नारळ नैवेद्य चढवेन वगैरे वगैरे. म्हणजे आपण तिथे निस्वार्थपणे करत नाही, भगवंतांकडून पण काहीतरी स्वार्थ आपला साधून घेतोय. तर तशी सेवा नसली पाहिजे. म्हणजे काही लोक काय करतायत की जसं काही धर्मामध्ये किंवा आपल्याही म्हणजे जे सनातन धर्माची व्याख्या आहे, हिंदू, ख्रिश्चन, मुस्लिम हे जे वेगवेगळे धर्म आहेत, त्या धर्मामध्ये आपण काय करतो जनरली की काहीतरी पापकृत्य करतो, कुठलंही कृत्य करतो, आणि मग सोमवारी किंवा पर्टिक्युलर रविवारी जाऊन भगवंताजवळ माफी मागतो, भगवंता मला माफ कर, मी जे काही कर्म केले मला आवडत नाही ती अजिबात कर, आणि मला माफ कर, कारण त्याचे फळ मिळत राहतात. जर आपल्याला ते कर्म करायचे, पाप कर्म करायचे, पण त्याचे जेव्हा फळ मिळतं त्यावेळेस ते सहन होत नाही, आणि मग आपण भगवंताकडे जाऊन प्रार्थना करतो, अरे मला एक फळ नकोय, मला नकोय हे भगवंता. म्हणजे पाप करण्याची इच्छा आहे, पण त्याच्याप्रती जे फळ मिळतं ते भोगण्याची इच्छा नाही. तर तसे जे कर्म आहे, जसे कर्म असेल तसे तुम्हाला फळ मिळतील. तर असे याला म्हणतात हे अधर्म करणं, म्हणजे पाप कृत्य करणं म्हणजेच अधर्म आहे. आणि असे कर्म खूप वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, पण आपल्याला ते ठरवायचे की मला काय काम करायचं. जसे फॉर एक्झाम्पल एक आपण एक्झाम्पल घेऊया, म्हणजे तुम्ही विमानात बसले आणि तुम्हाला आता कलकत्ताचं विमानात तुम्ही बसलेले, कलकत्त्याला जायचंय, त्या विमानात तुम्ही बसले आणि तुम्ही आता एअर होस्टेसला, विमान वर चाललंय आणि तुम्ही आता एअर होस्टेसला सांगितलं, अरे सॉरी मला आहे ना दिल्लीला जायचं ऍक्च्युली. तर ती काय सांगणार तुम्हाला एअर होस्टेस, नाही नाही नाही, ते तुम्ही विमानात बसण्याच्या आधीच ठरवायला पाहिजे. आता ठरवून उपयोग नाही, हे जे विमान आहे ते कलकत्त्यालाच जाणार आहे, तर तुम्हाला बघायला लागेल कलकत्त्याला जायला लागेल, तिथून तुम्ही ठरवा ते विमानात बसण्याच्या आधी तुम्ही हे ठरवायला पाहिजे. मग आपण काय करतो की पाप कर्म करून घेतोय आणि आता फळ मिळायला लागलं वाईट केस होतं, नको भगवंता मला नको आहे हे, मी नाही करत. अरे मग तू आधी ठरवायला पाहिजे. कर्म भरपूर आहेत, वेगवेगळ्या प्रकारची कार्य आहेत, त्यातून पुन्हा चॉईस करायचंय मला काय करायचं. मला पाप कर्म नाही करायचे, मला हे पुण्य कर्म करायचे किंवा भगवंतांबरोबर सेवा करायची, हे तू आधी ठरव. म्हणजे तुला कुठे उतरायचंय हे मध्येच ठरवायला लागायची गरज असते. तर हे असे वेगवेगळे कार्य आहेत, पण आपण ठरवायला पाहिजे की मला काय करायचं. म्हणजे त्याला म्हणतात वन डन दॅट इज बी रेडी टू ऍक्सेप्ट द फ्रूट. करून बसले ते पाप कर्म, तर तुम्ही रेडी राहता त्याचं जे फळ आहे ते नाही. आता आपण बघूया पुढचं एक उदाहरण की एक राक्षसी फॅमिलीमध्ये जन्म घेऊन देखील प्रल्हाद महाराजांनी कसे कार्य करण्याचे ठरवलं. भागवतामध्ये प्रल्हाद महाराजांची कथा आहे, त्याच्यामध्ये त्यांचे जे वडील आहेत ते सर्वोच्च म्हणजे या भूतलावर त्यांनी वर्चस्व प्राप्त केलेले होते. हिरण्यकशिपू सगळ्यात मोठे राक्षस होते तो, आणि त्यांचा मुलगा प्रल्हाद, जर तो त्याचे म्हणजे तो एवढी मोठी पोझिशन होती त्याच्याजवळ, एवढा मोठा राक्षसाचा एक मुलगा आहे, काहीच करू शकत होते. कुठलंही वाईट कर्म जरी त्यांनी केलं तरी त्यांना काहीच कोणी करू शकलं नसतं, एवढी त्यांच्याकडे म्हणजे त्यांच्या वडिलांची शक्ती होती. तर मग ते काही करू शकले असते, परंतु ते काय करत होते, अखंड परिणाम भगवंतांच्या सेवेमध्ये कायम विलीन असायचे आणि ते कार्य करत असत. इव्हन त्यांच्या स्वतःच्या वडिलांनी त्यांना वेगवेगळ्या प्रकारची शिक्षा द्यायचं ठरवलं, कारण तो भगवान विष्णूंचं नाव पुन्हा पुन्हा घेत होते प्रल्हाद महाराज की मी राक्षस आहे, माझ्या पोटी जन्माला आलेला एक मुलगा त्यानेही राक्षस असले पाहिजे असं त्यांची इच्छा होती. परंतु तो भगवंताचं विष्णूंचं नाव घेतो, तर त्यांना खूप वेगवेगळ्या प्रकारे शिक्षा देण्याचा प्रयत्न केला. जसं मोठमोठ्या माउंटन्स किंवा मोठ्या डोंगरावरून त्यांना खाली टाकून देण्यात आलं. जसं त्यांना मोठमोठे साप होते त्या रूम मध्ये कोंडून ठेवण्यात आलं, किंवा हत्तीच्या पायाखाली ठेवण्यात आलं, किंवा मोठी तेलाने भरलेली कढई होती, खाली उष्णता दिली जाते अशा म्हणजे त्यांना जाळण्यात आलं. वेगवेगळ्या शिक्षाही त्यांना देण्यात आल्या. परंतु ते अखंड भगवंतांचं नामस्मरण करत असल्या कारणाने
भगवंतांवर प्रेमही त्यांचं सेवा करत असल्या कारणाने भगवंतांनी त्यांना प्रत्येक ठिकाणी वाचवलं. प्रत्येक ठिकाणी भगवंतांनी या भक्ताची सेवा केली. भगवंतांनी म्हणजे इथे काय सांगायचंय, एक भक्त जो आहे तो जे काही कार्य करतोय, तो जे काही सेवा करतोय भगवंतांसाठी, त्याला भगवंत त्याचप्रमाणे आदान प्रदान करतो. तर भगवंत हे आदान प्रदान करणारे आहे, हे आपल्याला इथे सांगायचं. त्यांचं कसं होतं, जिथे त्यांना शिक्षादेव केले त्या ठिकाणी ते भगवंतांवर अवलंबून आहे. मारे कृष्ण राखे कृष्ण मारे, असं त्यांचं नेचर होतं. तसंच भक्तिविनोद ठाकूर हे खूप मोठे आचार्य ब्रह्ममध्ये संत, ते सुद्धा एका त्यांच्या गाण्यामध्ये म्हणतात, मारो मीरा नित्यदास म्हणजे भगवंता तू मार, तुला मला मारायचं सुद्धा मारू नका, तुला मला राखायचं असेल तर मला जीवन तुमची सेवा, पण मी तुमच्या सेवेमधून अजिबात मानणार, मी कायम स्वरूपी तुमची सेवा करू, असे ते भक्तिविनोद ठाकूर होते. तर प्रल्हाद महाराजांचे उदाहरण परत गेले. प्रल्हाद महाराजांना स्वतः नरसिंहदेवला तिथे धर्मग्लानी होत होती, म्हणजे जो भक्त आहे भगवंतांचा त्याच्यावर इतके अत्याचार करत होता त्यांचे स्वतःचे वडील अक्षरश, तर त्या ठिकाणी भगवंत स्वतः विचारलं, या खंब्यात आहे हो आहे, प्रकट झाला नरसिंहदेव भगवान की स्वतः प्रकट झाला. आणि प्रल्हादाला हे सगळं झाल्यानंतर प्रल्हादाने इतकी भगवंतांची सेवा केली होती की भगवंत स्वतः त्यांना सांगत होते नरसिंहदेव की मा तुला कुठलं वरदान पाहिजे, मी तुला इंद्र बनवू शकतो, स्वर्गाचा राजा, बघ मी तुला पूर्ण मुक्ती काय नाही मुक्ती प्रदान करू शकतो, तुला वैकुंठ प्राप्ती मिळू शकते, तर तुला काय हवं तू मागशील ते वरदान मी तुला द्यायला. पण प्रल्हाद महाराजांनी किती सुंदर उत्तर दिलं भगवंतांना, भगवंत मी तुमची जी काही सेवा करतोय, तुम्ही तुमच्याशी बिझनेस करत नाही, मी सेवा करतोय म्हणजे तुमच्याकडून मला काहीतरी प्राप्त झालं पाहिजे, मी इंद्राचं प्राप्त केलं पाहिजे, मला वैकुंठात जायचंय, मला कायम स्वरूपी मला मुक्ती हवी आहे, त्याच्यासाठी मी तुमची सेवा नव्हतो करत. अरे भगवंता माझी एकच इच्छा आहे आणि ती म्हणजे अहैतुकी अप्रती, म्हणजे मला कायम स्वरूपी तुमच्या नामाचं स्मरण झालं पाहिजे आणि मला जन्मजन्मांतर तुमच्या नावामध्ये रस आला पाहिजे, तुमचं नाव मी कायम आठवण ठेवलं पाहिजे, हेच मला भगवंता वरदान द्या, हे त्यांनी मागू. तर याला म्हणतो आपण खरे प्रेम जे आहे भगवंतांप्रती सेवा, म्हणजे खरे प्रेम जे, खरं प्रेम म्हणजे काय, आपण म्हणतो लव म्हणजे काय, प्रेम म्हणजे मी ह्याच्यावर प्रेम करणे, हिच्यावर प्रेम, हे प्रेम नाही. प्रेम म्हणजे काय, ज्याच्यामध्ये सॅक्रिफाईस म्हणजे त्याग येतो, आणि दुसरं म्हणजे त्याच्यामध्ये सरेंडर म्हणजे पूर्ण शरणागती येते, त्याला खरं प्रेम ते सरेंडर असतं, शरणागती असते, जिथे सॅक्रिफाईस असतो तिथे त्याग असतो. तर त्या ठिकाणीच भगवंत पूर्णपणे आदान प्रदान करून आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करणारे बनतात, म्हणजे आपल्याही इच्छा भगवंत पूर्ण करतात. तशी प्रल्हाद महाराजची इच्छा होती की मला कायम स्वरूपी तुमची सेवा व्हावी, तुमच्या नावामध्ये मला रस मिळू दे, त्यांची इच्छा पूर्ण केली. भगवंतही म्हणतात सेवा, जिथे दोन्ही पार्टी आनंदी राहतात, दोन्ही पार्टी भगवंत आणि भक्त दोन्ही आनंदी राहतात, त्याला खरं प्रेम आहे. म्हणून भगवंत म्हणतात बघा, अर्जुनाला अर्जुन सुरुवातीला म्हणत होता की नको भगवंत मला हे युद्ध करायची इच्छा नाही, का म्हणत होता तो असं, समोर त्यांनी त्याचे गुरु बघितले, त्यांनी त्याच्यासाठी नाटक बघितले, त्याचे पितामह बघितले, आणि मग तो बॉडीली कॉन्शियस झाला की, कारण तिला बॉडीली कॉन्शियस की एक शरीराप्रती ते नातेवाईक म्हणजे काय शरीराचे नातेवाईक, त्याच्यानुसार त्यांनी म्हटलं नाही मला हे युद्ध नाही करायचं. भगवंतांनी पूर्ण भगवद्गीता त्याला वर्णन करून सांगितले आणि त्याची इच्छा पूर्णपणे चेंज केली, त्याचं हृदय पूर्ण ट्रान्सफॉर्म, त्याची इच्छा झाली की नाही मला कळलं की मी एक जीव आहे, शाश्वत अंश आहे, आणि तुमची सेवा करणं, तुमच्या आज्ञांचं पालन करणं ते पालन आहे, एक क्षत्रिय म्हणून मी हे युद्ध केलंच पाहिजे,
त्यावेळेस भगवंत 18व्या अध्यायात 66 नंबरच्या श्लोकात काय सांगतात होते, सर्व धर्मांतरित्य माम एकम शरणं भज अहम त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि. जे सर्व धर्मांचा त्याग करणं, हे जे काही आपण आपल्या स्वतःच्या इच्छेने बनवलेले धर्म आहेत त्याचं आपण पालन करतो, हे धर्म नाही द्यायचे. तर भगवंत या सर्व धर्मांचं परित्याग कर, सर्व धर्मांचा परित्याग कर आणि केवळ मला एकट्याला शरण ये, म्हणजे मी तुझी इच्छा पूर्ण करेन आणि मी तुझं रक्षण करेन आणि त्याच्यात अजिबात शंका बाळगू नको. आता अधर्म काय आहे? धर्म झाला आपला बरोबर, आता अधर्म काय? तू रॉंग पर्सन, म्हणजे चुकीच्या व्यक्तीची सेवा करणे, चुकीच्या पद्धतीने सेवा करणे, चुकीच्या पद्धतीने त्याग करणे, चुकीच्या पद्धतीने शरण जाणे, याला म्हणतात अधर्म. काही लोक टेररिझम साठी शरण जातात, मी त्या धर्माला शरण गेलो आणि त्या आतंकवाद नसतो. चुकीच्या पद्धतीने चुकीच्या व्यक्तीला चुकीच्या लोकांसाठी त्याने त्याग केला आणि शरण आला, आणि त्याला धर्म नाही, त्याला अधर्म. धर्म म्हणजे राईट लव पर्सन आणि अधर्म म्हणजे राईट रॉंग, टू लव रॉंग पर्सन. तर आपण जे काही करतोय ते भगवंतांकडे, म्हणजे आपण जे काही कार्य करतो ते भगवंतांना अर्पण करणे, म्हणजेच त्याला म्हणतात सनातन धर्म, याला म्हणतात सनातन धर्म. भगवद्गीते म्हटलं जातं, श्री ब्रह्मभूत प्रसन्न आत्मांना शोचती न कांक्षती समज सर्वेषु भूतेषु मद्भक्ती लभते. की या स्टेजला जो येतो की तो भगवंतांची सेवा करणे हा माझा धर्म, या स्टेजला जेव्हा व्यक्ती येतो तो काय असतो? ब्रह्मभूत प्रसन्न आत्मा. म्हणजे या ब्रह्मभूत स्टेजला जो व्यक्ती येतो, असं समजमध्ये जो व्यक्ती येतो तो काय प्रसन्न राहतो, तो कधी दुःखी होतो. म्हणून ते म्हटलं की ब्रह्मभूत प्रसन्न आत्मा न शोचती न कांक्षती, कुठलाही विचार वगैरे दुःख मिळत. म्हणून या विचारांना आपण शरणागत झालं पाहिजे. भगवंतांसाठी प्रेमाने सेवा हा माझा तुम्ही पाळला. आता आपण सगळं काहीतरी इच्छा करत असतो कायम आणि अपेक्षा असतात आपल्याकडे असतो. तर इम्पल्स म्हणजे निर्विकार जी फिलॉसॉफी आहे त्यामध्ये काय म्हटलं जातं की तुम्हाला तुमच्या सगळ्या इच्छा मारून टाकायला लागतील, हे सगळ्या अपेक्षा मारून टाकायला लागतील, बाजूला करायचं अपेक्षा इच्छा, तरच तुम्हाला मुक्ती प्राप्त होईल. हे इम्पल्स असतील किंवा निर्विकार जे म्हणतात, निर्विकार वादी होते ते असं शिकवलं जातं. पण भक्ती फुलची भक्तीमध्ये काय शिकवलं जातं? भक्ती मार्गामध्ये भगवद्गीता म्हणते तुमच्या इच्छांचा त्याग करू नका आणि तुमच्या अपेक्षांचाही त्याग करू नका, पण सेल्फलेस बना, म्हणजे स्वतःच्या इच्छांसाठी कार्य करू नका, स्वतःच्या इंद्रियांसाठी कार्य करू नका. म्हणजे डिझायरलेस होण्याची गरज नाहीये. डिझायरलेस म्हणजे काय? म्हणजे जिथे आपली इच्छाच नको असली पाहिजे, इच्छा करा नाही, इच्छा भरपूर असल्या पाहिजे, पण भगवंतांवरती सेवा करण्यासाठी भरपूर इन्फायनाइट डिझायर्स शुड बी देअर. खूप इच्छा असल्या पाहिजे भगवंतांची सेवा करण्यासाठी, पण इच्छा असं नसल्या पाहिजे की माझी सेवा, माझ्या इंद्रियांची सेवा करावी. आता एक उदाहरण घेऊ आपण. सुखदेव गोस्वामी ज्यांनी श्रीमद भागवतम संपूर्ण वर्णन केलं. सुखदेव गोस्वामी हे त्यांच्या आईच्या पोटात होते. ते अगदी जन्मापासून त्यांना कुठली इच्छा नव्हती भगवंतांची सेवेची, भक्ती करण्याची. म्हणून ते या जगामध्ये बाहेर यायला घाबरत होते. त्यांच्या आईच्या गर्भामध्ये ते 9 महिन्याच्या ऐवजी 16 वर्ष तिथेच थांबले. ते बघत होते की बाहेर जाऊन मला कार्य करायचंय आणि तसं नाही पाहिजे, मला भगवंतांप्रती कार्य करायची इच्छा आहे. पण मी या जर मध्ये जन्म घेतला मातेच्या गर्भातून मी बाहेर आलो, मला काय कर्म करायला लागतील, म्हणून तो तिथेच थांबलो. आपण काही बघितलं विचारू शकतो की 9 महिने किती त्रास होत असतो बाळाला पोटात घेऊन, तर 16 वर्षापर्यंत किती मोठा त्रास, तर ते तिथेच थांबले. शेवटी त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितलं, एका भगवंतांच्या कृष्णाच्या लीलेचं वर्णन केलं. त्यावेळेस ते ऐकून सुखदेव गोस्वामी तयार झाले की हो असं आहे, तर मी भगवंतांच्या सेवेसाठी मी नक्कीच बाहेर येईल. मग ते आल्याने सरळ नाथ गेल्याने तिथे श्रीमद भागवतांचं त्यांनी संपूर्ण कथन केलं. तर नाहीतर काही आपण बघतो की साधू किंवा विश्वामित्र सारखे मोठे मुनी बघू, त्यांची ते एवढा बसलेले होते तप करण्यासाठी, तरी ते मेहता आली आणि त्यांची भंग झाली तपश्चर्या, त्याची भंग होते तपश्चर्या. तसे नाही, सुखदेव गोस्वामी फोकस केल्याने त्यांना भगवंतांची फक्त ही सेवा आवश्यक होती. तर असं म्हटलं जातं की गोपींची भक्ती, गोपींची सेवा ही भगवंतासाठी सर्वश्रेष्ठ, आणि त्यांची सेवा अशी की फक्त भगवंतांना आनंद देणे,
स्वतःविषयी स्वतःच्या इंद्रियांविषयी नाही, भगवंतांना आनंद देणे ही गोपीची सर्वश्रेष्ठ भक्ती आहे. त्याचं एक उदाहरण घेऊ आपण. एक उदाहरण थोडक्यात सांगू की एकदा भगवंतांचं डोकं दुखत होतं, कृष्णांचं डोकं दुखत आणि नारद मुनी त्यांच्यावर आले आणि नारद मुनी विचारत होते की भगवंत तुमचं डोकं दुखतं याच्यावर इलाज काय आहे? तर म्हणे मला ना गोपी आहेत ना, त्या गोपी गोपी नाही, माझं जे कोणी भक्त आहे जे सगळ्यात टॉप भक्त, त्या भक्तांची चरण धूळ मला जर डोक्याला लावायला मिळाली तर माझं डोकं लगेच दुखणार खाते. आणि मग नारद मुनी सगळ्यांकडे गेले, ब्रह्म विष्णू महेश्वर वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचले. सगळ्यांनी म्हटलं रे कृष्ण भगवंत सुद्धा त्यांच्या डोक्याला लावायला माझे चरण धूळ एवढा मोठा पाप कशामध्ये करू, काय स्वरूपी याच्यामध्ये जाईल, नरकात जाईल, मला नकोय, मला मान्य नाहीये. प्रत्येक जण नको म्हणत होतो. आणि अशा वेळेस नारद मुनी जेव्हा गोपीकडे येतात तर गोपी म्हणतात का भगवंत कृष्णांचं डोकं दुखतंय, काय पाहिजे? म्हणजे चरण धूळ, ठीक आहे. लगेच गोपीने त्यांची चरण धूळ घेतली, लावा, मी सर्व जन्म यापुढे अगदी नरकात जाण्यासाठी तयार आहे, भगवंतांचं डोकं मी थांबत असेल. आणि त्यांनी स्वतः त्यांची चरण धूळ द्यायला तयार. याला म्हणतात सर्वोच्च भक्ती. म्हणजे मी माझा इंद्रियांचा माझा विचार करत नाही, तर भगवंतांच्या थोड्याशा आनंदासाठी मी काहीही करायला तयार असतो. मला म्हणतात भगवंतांची प्रेम मिळतं. म्हणजे कृष्णही त्या प्रकारे आदान प्रदान करत असते. म्हणजे आपण बघू, कृष्ण म्हणतात की स्वल्पम अपि अस्य धर्मस्य त्रायते महत्त्व आहे. म्हणजे धर्माचं अगदी स्वल्पम अपि अस्य, अगदी थोडंच तरी आपण धर्माचं पालन केलं तरी आपण खूप मोठ्या पापापासून मुक्त होऊ शकतो, खूप मोठ्या संकटापासून आपलं म्हणजे आपण या संकटापासून बाहेर जाऊ शकतो, आपल्याला मदत करतो. तर ते आदान प्रदान आपण या एक्झाम्पल मध्ये करू शकतो. पूतना ही खूप मोठी राक्षसी होती आणि जेव्हा कृष्ण खूप छोटेसे बालक होते त्यावेळेस पूतना तिने तिच्या स्तनाला एक मोठा चतुरी सापाचं विष तिने त्या स्तनाला लावलं आणि ती मारण्याच्या याच्याने गेली होती, भगवंतांना मारण्यासाठी कंसाच्या आदेशानुसार. कंसा खूप मोठा क्रूर व्यक्ती होता. तर ती पूतना गेली आणि भगवंतांना तिने घेतलं जवळ की मी यांना दूध पाजते वगैरे, मी खूप मोठी एक परी आहे अवकाशातून आलेली, तर माझं दूध यांना पाहू शकतो. आणि सगळेजण हो म्हटले कारण ती सुंदर दिसत होती, तसे दूध घेऊन आले होते. आणि तिने स्तनांना स्पर्श करावला आणि भगवंतांनी तिचं दूध पिलंच, पण दूध पिऊन तिचा पूर्ण प्राण ओढून घेतला भगवंत. आपण आता बघू थोड्याच दिवसात 26 ऑगस्टला 25 आणि 26 ऑगस्टला श्रीकृष्ण जन्माष्टमी महामहोत्सव आपण इथे साजरा करणार आहोत मंदिरात. तुम्हाला सगळ्यांना आमंत्रण आहे. तर या भगवंतांच्या लीला आहेत. भगवंतांनी तिचं संपूर्ण प्राण खेचून घेतले आणि ती गोष्टी नाही. तर हे काय होतं, आता भगवंतांनी तिला शिक्षा दिली का? तिचे प्राण ओढून घेतले आणि शिक्षा दिली भगवंतांनी कारण तिने वाईट कृत्य केलं होतं. नाही, भगवंत ते काय म्हणतात स्वल्पमपि अस्य धर्मस्य त्रायते महत्त्व. थोडीशी सेवा जरी केली भगवंतांनी, जरी तिचं इंटेन्शन वाईट होतं, भगवंतांना मारण्यासाठी ती विष लावून आलेली होती, परंतु त्यामध्ये कार्य काय घडलं होतं, भगवंतांनी ते कार्य मी तिचं दूध पिलं म्हणजे माझी आई नव्हती, तर भगवंतांनी तिला नरकात पाठवलं, तिला आई म्हणून सर्वोच्च लोकात पाठवलं, म्हणजे वैकुंठात पाठवलं, तिला आई म्हटलं भगवंतांनी. तर हे भगवंतांचं आदान प्रदान असतं. अगदी थोडीशी सेवा आणि ती अनइंटेन्शनली किंवा आपलं म्हणजे आपली तशी इच्छाही नसेल तरी देखील जरी आपण सेवा केली तरी सुद्धा भगवंत ते पॉझिटिव्ह रित्या जातात. तर तिथे श्रीमद भागवताच्या पहिल्या स्कंदात तर सेवा ही भगवंतांचीच करावी. आता आपण याच्यात म्हणून मी सेवा ही देश सेवा फॅमिली सेवा ही करू नका, नाही, सर्व सेवा करता करता भगवंतांची सेवा. म्हणजे कृष्ण म्हणतात यथा तव मुंड विशेषणेन विप्यंती तस्संद भुजो विषा. म्हणजे भगवंत हे रूट आहे. म्हणजे या जर तुम्ही पाणी जर एका झाडाच्या मुळांना घातलं तर ते संपूर्ण पानांना फांद्यांना जातं. त्यामुळे भगवंत हे मूळ आहे. भगवंतांची सेवा करणे म्हणजे सगळ्यांची सेवा करण्यासारखंच होतं. जसं मी देश सेवा करत नाहीये मग अरे असं काही नाही. भगवंतांची सेवा करणे याच्यातच देश सेवा सुद्धा आहे. भगवंतांची सेवा करणे या पुस्तकाची सुद्धा सेवा. असं म्हटलं जातं श्रीमद भागवतामध्ये की आता कुंभी तिज श्रेष्ठा वर्णाश्रम विभागतः तनुष्टिकस्य धर्मस्य संसिद्धिर्हरितोषण.
म्हणजे तुम्ही फार्मर असा, एखादा शेतकरी असेल, एखादा बिझनेसमॅन असेल, किंवा 4 वर्ण आणि 4 आश्रमातला कोणी व्यक्ती असेल, किंवा एखादी हाऊसवाईफ असेल, तर ती म्हणेल, किंवा एखादा लॉयर असेल, डॉक्टर असेल, तर मग आम्ही ह्या सेवा करू नको का? हो, आपले कर्म करायचे, पण ते कर्माचे फळ भगवंतांसाठी अर्पण करायचे. यालाच धर्मपालन असे म्हणतात. जर आपण काही करणार आहे आणि ते भक्तिभावाने भगवंतांच्या चरणकमलाशी अर्पण केले, तर त्याला धर्मपालन. आणि याच्या विरुद्ध जे काही आपण करतो त्याला धर्म. आता इथे म्हटलंय की कली कले नाम रूपे कृष्ण अवतार. म्हणजे चैतन्य महाप्रभू म्हणतात की कलियुगामध्ये भगवंतांचं नाव जे आहे याच्यामध्येच कृष्णाचा अवतार आलेला आहे. तुम्ही म्हणाल की आता ठीक आहे, 5000 वर्षापूर्वी भगवंत आले होते, कृष्ण आले होते अर्जुनाबरोबर वगैरे वगैरे, आता कुठे कृष्ण, मी कोणाची सेवा करू आता, ते संपलंय सगळं. नाही, कली कले नाम रूपे कृष्ण अवतार. हे जे भगवंतांचं नाव आहे जे आपण इथे म्हणतो, सगळेजण म्हणा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. या नावामध्ये प्रत्यक्ष कृष्ण म्हटल्याबरोबर भगवंत अवतार घेतो. कारण प्रत्येक नावामध्ये, भगवंताच्या प्रत्येक नावामध्ये भगवंत स्वतःच्या संपूर्ण शक्ती शिव म्हणजे शक्ती आणि त्यांचे स्वतः अवतार घेतात. म्हणून इथे म्हटलंय कली कली नाव होते कृष्ण अवतार. आणि याच्यामध्ये म्हटलंय की कृष्ण हे नारद मुनींना सांगतात, यत्र गायन्ति मद्भक्ता तत्र कृष्ण मी नारद. म्हणजे जिथे कोणी माझं भक्त नाव घेतो माझं, तिथे हे नारद मुनी स्वतः प्रकट होतोय, भगवत कथा करतोय. आहे तिथे त्यांचा अवतार झाला. म्हणून आपण स्वतः आणि त्यांचे शब्द ऐकून हे भगवंतांप्रती संपूर्ण सेवा अर्पण करणे, आणि हे जर आपण अंगीकारलं, हा जो धर्म जर आपण अंगीकारला आणि भगवंतांप्रती सेवा केली, तर सगळ्यांची ऑटोमॅटिक सेवा होते. आपण इस्लाममध्ये आपण बघतो, कोणी भक्त म्हणून येतो तो नियमांचं पालन करायला लागतो, भगवंतांची सेवा करतो, दारू नशापान हे सगळं तो सोडतो. म्हणजे काय, सामाजिक कार्य देखील झालं ना. म्हणजे सामाजिक कार्य देखील होते, सगळ्या गोष्टींचे कार्य देखील संपूर्ण होतात, भगवंत प्रसन्न होतात आणि आपल्या इंडियाला देखील संतोष मिळतो. आणि जर आपण हे स्वीकारले नाही, धर्माचा आपण परित्याग म्हणजे धर्म आपण स्वीकारला नाही, अधर्म करत गेलो, पालन नाही केले, तर मग काय होतं? म्हणून कृष्ण इथे म्हणतंय की यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. या श्लोकाचा अर्थच आहे की धर्माचं पालन जिथे होत नाही, धर्माचा नाश जिथे होतोय, ग्लानी जिथे होतोय, अधर्म पालन जिथे जास्त वाढतंय, तिथे भगवंत स्वतः अवतार घेतात. म्हणजे जसं चैतन्य महाप्रभू 500 वर्षापूर्वी अवतार घेतले आणि त्यांनी भगवंत नामाचा प्रचार केला, या हरे कृष्ण महामंत्राचा प्रचार केला. कारण भगवंत म्हणतात की नामामध्येच भगवंत आहे, भगवंताचा अवतार आहे. म्हणून आपण हे आपल्या जीवनामध्ये अवलंबलं पाहिजे आणि भगवंतांना पूर्ण शरण येऊन या भगवंत नामाचा जप कीर्तन, या मंदिरात येऊन भगवंतांचे दर्शन घेणे, राधा वृंदावनचंद्र जगन्नाथ बलदेव सुभद्रा गौरनिताई भगवान प्रभुपाद आणि बालाजी भगवान यांचे दर्शन घेणे, त्यांच्याप्रती सेवा करणे, हाच खरा धर्माचे पालन नाही केले तर भगवंत येतात की भगवंत आलेले ऑलरेडी ते त्यांचे नाम होईल. थँक्यू. तुम्हाला काही प्रश्न असतील टिकून असतील तर विचारू शकता. पण जब सुरू कर त्याला 2 मिनिटं कमी. व्हेरी गुड. सगळ्यात जर चांगलं व्हायला पाहिजे तर तो आपला करणे येस गुरुजी माझा एक प्रश्न होता. लाईफ मध्ये आपण एक गोष्ट करतो ते आपल्याला फेल्युअर भेटते. फेल्युअर भेटते. मी माझं सांगेन, मला डॉक्टर व्हायचं होतं, मी नाही होऊ शकलो. त्याच्यानंतर मी BCA केलं, मी MPSC ची तयारी केली. मला ते
करायचं मी 5 वर्ष तिथे दिले तिथे नाही झालं. आज मी एका कॉर्पोरेट मध्ये काम करतो. तुम्ही जसं म्हटलं हा ठीक आहे, एक कामाचा आनंद वगैरे, पण काही गोष्टी अशा होत्या की असं वाटते दरवेळेस की यार नको आपण इथं लाईक आपण आपल्याला वाटत नाही ना की कधी कधी आपण त्या जागेवर असावं. मला असं पुस्तकामध्ये आलं ते तर होऊन घेत ते ना माझं ते होऊन घेत. आहे, रंजितचं नाव आहे ना. आपल्याला असं वाटतं हरे राम तीच राधाच तर आपल्याला असं वाटतंय गुरुजी की लाईक मला असं वाटतं की यार आपण इथे कशाला लाईक आपण तर कुठेतरी वेल ठिकाणी पाहिजे होतं ना. आपल्या सोबत असं का घडलं असं क्वेश्चन नेहमी म्हणते की आपण इथे का म्हणजे करतो सगळं, बट कधी कधी असं होतं सगळं आपण ऑनेस्ट पण राहून सगळ्या गोष्टी करून पण आपल्याला त्रास Failure का नाही वेट तोच प्रश्न येतो माझ्या मनात. ठीक आहे.